असले सगळे एकत्र बसले बॉडी आली ना अजून तर तू आलायस ना बस आज काय नवीन आयटम करताय रे तुम्ही त्यांनी हे बघ आता या दोघांमध्ये ना आयटम पदार्थांची स्पर्धा आहे. त्यातलं कायची स्पर्धा म्हणजे खायला बनवणार काय आता कुठं खायला बनवणार आहे त्यांचं मरू दे काय खायला बनवणार आहे ए आता सगळेजण गप्प बसा. अण्णा आता स्पर्धा सुरू करायची. त्यातलं मी काय बोलतो मी अँचर बनू अँचर कर बाला अँकर तेच अँचर बनतो ना आपल्याला सॅलड कॉमेंट्री येते रे कॉमेंट्री रे येत रे बाबा येत ना बस हा ना काय करायचं ते कर बाबा कर कर ये कर आपल्याला लसूण तू बस तिथे बस तिथे बस तिथे करत दिलेलं असेल ये पर्पल हे पर्पल कोण तू काय हा चला चला आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करायची आहे तर आता लवकरात लवकर इथे आपल्या इथे अण्णा आणि आपला गरिबांचा छोटा भीम म्हणजे इस्माईल यांच्या दोघांमध्ये जेवण बनवण्याची स्पर्धा सुरू होणार आहे. 1 2 साडे माडे 3 आणि अण्णा सुरू झालेले आहेत. अण्णा चपाचप 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 सुरू झालेला आहे आणि आपला इस्माईलने कांदा कापला. अण्णा लवकर हळूहळू हळूहळू बोट पण कापचली आहे छोटा भीम हळू 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 चला पटापट भूक लागली. आणि हे आपल्या रामाश्रयातले 2 कॉम्पिटिटर जे सॅलड जेवण बनवतात ते आता तयार झालेले आहेत. या असलं त्याला वेळ संपलेली आहे. आता हे दोघं पण त्यांच्या पदार्थ इथे जे बसलेले आपले ज्येष्ठ नागरिक आहेत जज आहेत त्यांच्या पुढे घेऊन जाणार आहेत आणि ते टेस्ट करून सांगणार आहेत कसं झालेलं आहे. त्याला दोघांनी उचला ते आयटम आपल्या घेऊन जा लागली आहे. उत्सुकता वाढलेली आहे सगळ्यांची अत्यंत वाढलेलं आहे. आणि आपले वास्को द गामा टेस्ट करतायत त्याने पुरी तोडलेली आहे त्या सिकंड मध्ये घातलेली आहे आणि तो तोंडात घालून रिॲक्शन दिले घाणेडी. वा उत्कृष्ट. नाही चांगली चांगली रिॲक्शन आहे म्हणजे सेकंड पुरी चांगली झालेली आहे. इस्माईलनी बघूया आता काय केलंय. तर आता आपला छोटा भीमची डिश टेस्ट करतोय आपला वास्को द गामा. आणि वास्को द गामाने टेस्ट केला तर ठसकायला लागला. ठसका लागला. पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. गर्दीत घेतलेले निर्णय मोस्टली चुकीचे असतात आणि इन दिस केस जरी तू वकील असलीस तरी जजमेंट तुला द्यायचं आहे. तू जज आहेस निर्णय तुला घ्यायचा आहे. ओके कॅरी ऑन. बाबा मालक काहीतरी करा. ते सदाशिव काका आहात ना ते गंपूच्या नावाचे जप करीत बसले होत. गंपू आहे महा गंपू आहे महा. आता काय करू तर सांगा. गंपू 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 मला ना आता काय सुचेनासं झालं हो. तुम्ही तुमच्या भूताना काय सुचतंय का विचार. नाही आज माझ्या भूतांचा मौन राहत असा नेमका नाही. आज ते काय बोलूचे नाहीत. आपणातच काहीतरी करूचा लागतला. तुम्ही काहीतरी करा. काय आहे ते म्हणतात गंपू इल्याशिवाय काय मी जेवसाई नाही. काय आज त्यांचा नेमकं वाढदिवस आहे ना. मी तरी गंपूला कुठून आणणार आहे मलाही माहित नाही तो कुठे. तुम्ही एक काम करा. तुम्ही त्यांना असं सांगा की गंपूला आपण काही आणू शकत नाही आहोत. तो शाळेच्या ट्रिप बरोबर गेलाय सांगा. अहो मावशींनी तेच सांगितलं पण काका म्हणाले
इतक्या लहान मुलाला कशाला पाठवायचं, ते पण वाढदिवशी? आता गंपूचा वाढदिवस कुठून आला? अहो काकांचा वाढदिवस आहे, ते म्हणाले तुम्ही आणा, नाही तर मी जातो आणायला. नाही नाही नाही, पण आता मदन आणि रश्मीचं लग्न होतं ना. मदन रश्मी कपिल गौरी, हा हे मस्त आहे. ए अतरंग, अरे विषय काय, तुझं काय चाललंय? एक काम कर, आपण असं करूया, हाच आपला विघ्नहर्ता. मी हो हो हो, तूच आमचा विघ्नहर्ता. तू एक काम कर, तुला ते गंपू समजत होते ना, त्यांच्यासमोर तू गंपू म्हणूनच जा. अहो ते मला काल गंपू समजत होते, आज नाही समजत आहेत. अतरंग म्हणून ओळखलं त्यांनी मला. हो का? मग म्हणजे खऱ्या गंपूला आणावं लागणार. मी त्या दिवशी शाळेत गंपूला भेटलो. मी जाऊन आणू का त्याला? त्यांच्या शाळेत ओळख पण आहे आपलं. नको नको, काही गरज नाहीये. त्या दिवशी तू खीर घेऊन गेला होतास, तेव्हा त्या मदननं किती गोंधळ घातला माहितीये ना. हो. आता जर त्याला आपण इकडे घेऊन आलो ना, तर तो आपल्याला पाठवेल गजाड. आता काय, मदनशी बोलू आपण. हा मी जाऊन बोलतो. एवढा त्याच्याशी बोलायचा कसला उत्साह रे तुला? त्या दिवशी त्याने अपमान केला ना तुमचा, मग आता मी जाऊन बोलतो त्याला. राहू दे राहू दे राहू दे, मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही वाढदिवसाची तयारी करायला घ्या. चला चला. हा हे पैसे पोहोचवतो आणि सगळं पेपरवर्क तयार करतो, त्याची सही घेऊनच येतो. ओके. वकील साहेब, हे सगळं संपायला आता किती वेळ लागेल? 2 दिवसात. आता काय, त्याला हे पैसे द्यायचे, त्याची सही घ्यायची की झालं. थँक गॉड. वकील साहेब, तुम्हाला कल्पना नाही माझ्यासाठी केवढा मोठा रिलीफ असेल ही केस लवकरात लवकर संपली तर. मला कल्पना आहे, एकदा हे सगळं संपलं की तुम्ही बोटीवर जाऊ शकाल. एक्झॅक्टली, म्हणूनच. आय मीन, कोणावर उगाच टांगती तलवार कशाला ना. देशमुख साहेब, मग तुम्ही कधी करताय आम्हाला फोन? तेव्हा येतो आम्ही. येत्या 2 दिवसात, गुरुवारी किंवा शुक्रवारी काम होऊन जाईल. परफेक्ट आहे. फक्त शुक्रवारपेक्षा जास्त उशीर नका करू. नक्कीच, मी लवकरात लवकर फोन करतो. ओके, येऊ आम्ही. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येतो. येस येस, इट्स हॅपनिंग फायनली. म्हणजे सुटणार तू आता हो. केस मधून आणि सोनसरीतून. काय केलं शाळेत डबा गौरी. भरला? गंपू आणि रश्मी. मला बोलायचंय तुमच्याशी. पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. त्या दिवशी केला तेवढा अपमान पुरेसा नाहीये का? हो, पण तो तुम्ही करायला लावला. मग आता काय त्याची परतफेड करायला आला? हे बघा, तसं नाहीये. तसंच आहे, पण तसं असलं ना तरी मी तसं काहीही करणार नाहीये. गंपू समोर मला इथे तमाशा नकोय. प्लीज आम्हाला जाऊ दे. आज सदाशिव काकांचा वाढदिवस आहे. आता अनायसे भेट झाली तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते रामाश्रयवर. माहितीये मला. स्मृतिभ्रंश त्यांचा झालाय, माझा नाही. सो तुम्ही करा सेलिब्रेट. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. संबंध संपला असं म्हटल्यावर संबंध संपतो का? हे बघा, जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमच्यात आणि त्यांच्यात. गंपूचे आजी आजोबा तर ते कायमच राहणार आहेत ना. आम्हाला नाही तसं वाटत. पण गंपूला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये का? ते आमचं आम्ही बघू. गंपू आमचा मुलगा आहे. मग मदनही मुलगा आहे त्यांचा. कपिल, तू निघणार कधी आहेस रे? मे बी 1-2 दिवसात फोन येईल आणि मग डेट फायनल होईल. पण सर प्लीज आता हे कोणाला सांगू नका. सदाशिव काका हात धुवून माझ्या मागे लागलेत. सारखे मला प्रकाश प्रकाश म्हणून पकडतात आणि लय कुदवतात. त्या सदाशिव काकांना विस्मरणाचा त्रास आहे ना? सर, तुम्हाला कसं माहित काकांना विस्मरणाचा त्रास आहे?